रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एकाने विचारायचं मला एक मिनिट. मराठी होते मग माननीय राजसाहेब ठाकरे आज त्या माननीय अमित शहाना भेटले. ही बातमी मीही पाहिलेली आहे. मी एवढंच सांगेन या संदर्भात, कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकारात कुणालाही भेटू दे, काय फरक पडतो त्यांनी. प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे की भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे, भेटू दे. परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या वागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे. त्यांनी 2014 पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे झाडण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली. मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केली. मात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा, ज्याला इंग्रजीमध्ये वेवरिंग माइंड म्हणतात, असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे आहेत असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही. आता मी पहिल्या वाक्य सांगितल्यामुळे ईडीच्या नंतर त्यांची कारवाई, त्यांचं वागणं आहे ते बदललेलं आहे. त्यावेळी ते कशासाठी भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांना काहीतरी एक जागा लढवायची असं म्हणतात, एक म्हणतात की ते एकच देतात, असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मुळात असे की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण 2 पक्षाला फोडून आलो, तोडून आलो, अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा, तिकडे स्वागत होईल तोडफोड करायला. आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे, कुणाचं, भारतीय जनता पार्टीचं. पण मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं. त्यांनी 2019च्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होते ते, तेव्हा ते पवार साहेबांच्या त्यांनी सभा घेतल्या होत्या. त्यांनी परिणाम काही होत नाही. महाराष्ट्रातील जनता शून्य आहे. महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावरून दूर सारलं गेलं, पाठीत सुराव बसला, त्याच्याबद्दलची प्रचंड चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे. ते संधीची वाट बघतायत. आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजींबद्दलचा एक आदर, कोविडमध्ये केलेलं काम, या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल. आणि म्हणून या ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडू दे, काय फरक नाही पडणार आहे. त्यांनी काही फरक पडत नाही. उलट लोक अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला. कारण यांनी जो काही बाजार मांडलाय राजकारणातला भारतीय जनता पार्टीनं, त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधं राहिलंच नाही. आपण धर्म समजते असे शब्द ते वापरतात, तो धर्मच कुठला राहिला नाही. त्यांचा धर्म एकच आहे, सत्ता मिळवणं, कुणाशी हात मिळवणी करणं. काल ज्यांना शिव्या घातल्या त्यांना मांडीवर बसवणं, मांडीला मांडी नको लागू नये असं म्हणणाऱ्यांना मग त्यांना दत्तक घेणं, हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरू आहे. ते त्यांना करू द्या. ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी उभी आहे आणि आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही. तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्हीच द्याव्यात, मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. जागा वाटपाचं तिच्यामध्ये अधिक जावत नाही. जागा वाटपाचं काम माननीय सर्व पक्षांचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे. राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू द्या, या जागा वाटपामध्ये कोणती अडचण नाही. मी येतो मुद्दा आलं लक्षात. प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या उत्तर मुंबई त्यांनी केलेलं ट्विट वाचलं मी त्यांनी केलं. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की शिवसेनेने आम्हाला शिकवू नये, ते अगोदर कोणासोबत जाऊन आलेत आम्हाला माहित आहे, असं तुम्हाला त्याची तुम्ही दखल घ्या, आम्हाला दखल घ्यायची गरज वाटत नाही. आम्हाला एवढंच कळतं की आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत. त्यांना 4 जागा देऊ केल्या होत्या, हे जाहीर आहे. उलट त्यांच्या ट्विटमध्ये आज असं आहे की आम्ही काँग्रेसच्या 7 जागांना कुठे पाठिंबा पाहिजे ते विचारात देतो.
हे सारं हास्यास्पद आहे. त्यामुळे मी खरं तर त्यांच्या आज सकाळी बोललोय, एक हुशार व्यक्तिमत्व आहे, विद्वान आहेत, त्यांची प्रज्ञा राजकीय मात्र दिसत नाही, ती सामाजिकदृष्ट्या केव्हा केव्हा दिसते, ती इथे आलीच ती तर सामंजस्याचं पुढं चांगलं पुढं गेलं असतं. त्याला त्यांच्या